पालक पनीर लसुनिया, इथे मी अर्धी जुळी पालक घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे, पनीर आहे आणि लसूण कट करून घेतलेला आहे, मोहरी आहे, मीठ आहे आणि बारीक चॉप केलेला कांदा आहे, खडा मसाला आहे, हिंग आहे, जिरे आहे आणि मसाला आहे। इथे मी सर्वात आधी आहे ना लसूण, आलं आणि हिरवी मिरची ही ठेचून घेणार आहे। इथे मी लसूण हिरवी मिरची ठेचून घेतली आहे। आता मी इथे पाणी उकळायला ठेवतेय, कारण मला त्यामध्ये पालक हा उकळवायचा आहे। पालक उकळायला टाकायच्या अगोदर पाण्याला मेन आधी उकळी आली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये पालक टाकायचा। आता इथे मी बेकिंग सोडा टाकते। इथे बेकिंग सोडा मी याकरता टाकते की तो जो पालकाचा रंग आहे ना तो तसाच त्याच्यामध्ये राहतो उकळताना। इथे मी पालक पाण्यामध्ये उकळायला टाकलाय। पाण्याला उकळी येईपर्यंत मी दुसऱ्या साईडला आहे ना गार बर्फाचं पाणी आणि बर्फ म्हणजे गार असं पाणी घेते आणि त्यामध्ये बर्फ टाकते, कारण मला लगेच तो पालक आहे ना काढून इमिजिएटली लगेचच ते बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। त्याच्यामुळे तो रंग तसाच राहणार आहे ग्रीन, तो काळा पडणार नाही। मी डायरेक्टली बघा त्याच्यातनं गरम पाण्यातनं काढले आणि या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकले। काय होतं त्यांनी त्याचा कलर जात नाही, म्हणजे काळा पडत नाही आणि तो ग्रीनच राहणार कलर। यामध्ये बर्फ पण आहे, बघू शकताय तुम्ही। त्यानंतर आता मी पालकाची प्युरी करणार आहे। मिक्सर ग्राइंडर मध्ये मी पालक टाकला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि मग तो पालक दळून घेणार आहे। इथे पालकामध्ये पाणी टाकायचंच नाही आपल्याला, उलट तो पालकाचं पाणी पिळून घ्यायचं आणि मिक्सर जार मध्ये तेल टाकायचंय। मी आता इथे तेल टाकलं आणि आता ते मिक्सर जार मधनं काढून घेणार आहे, फिरून घेणार। कढई तापत ठेवली आहे मी इथे। यामध्ये मला पनीर हे फ्राय करायचं आहे, म्हणून मी कढई तापत ठेवली आणि तेल गरम झाल्यानंतर मी यात पनीर टाकून मी ते फ्राय करणार आहे। यामध्ये मी पनीर टाकते आता आणि ते छान हलके असे गोल्डन होईपर्यंत मी फ्राय करणार आहे। आणि पनीर हे मी त्याला 1-2 मिनिटं अगोदर मी त्याला थोडं कमी असं मीठ लावून साईडला ठेवले होते, त्यामुळे काय होतं त्या पनीर मध्ये आतमध्ये मीठ हे व्यवस्थित होतं आणि मग जेव्हा आपण खाणार त्यावेळेला त्या आळणी लागणार नाही, छान असे त्याची टेस्ट लागते। आता मी हे सर्व पनीर इथे फ्राय करून घेणार आहे। पालकामध्ये जो मी तेल टाकलं होतं ना त्याने एक टेक्स्चर चांगलं येतं, क्रीमीपणा येतो त्याने। आणि पाणी टाकलं तर ते पाणी वेगळं आणि पालक वेगळं होतो, तेलामध्ये ज्या वेळेला आपण फ्राय करतो ना ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे मी त्या पालकामध्ये तेल टाकलं होतं। पनीर इथे मी गोल्डन कलरचा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता मी तो काढून घेणार आहे पनीर। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे। बघू शकता इथे पनीर एकदम छान असं फ्राय केलंय मी, कलर छान दिसतोय पनीरचा पण। आता इथे तेल गरम झालं, मी त्यामध्ये मोहरी टाकते। मोहरी तळतळली का मी लगेचच त्यामध्ये जिरं टाकणार आहे।
जिरे छान असे तडतडले, त्यामध्ये 2 तमालपत्री टाकली, खडा मसाला टाकते आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकणार आहे. तो हलका गोल्डन असा होईपर्यंत मी छान तेलामध्ये फ्राय करते. त्या गोल्डन कलरचा फ्राय झालाय तो कांदा, त्यामध्ये मी आता चॉप केलेला लसूण टाकते. लसूण इथे मी जास्त प्रमाणात वापरते आणि 2 प्रकारे वापरला. एक मी बारीक ठेचून घेतलेला आहे आणि दुसरा चॉप केलेला आहे. इथे लसूणचा वापर जास्त आहे कारण आपण पालक पनीर लसूण असं बनवतोय, त्यामुळे लसूणचा मी इथे वापर जास्त करते आणि ते टेस्टला पण छान लागतोय तो लसूण. त्यानंतर मी याच्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची, लसूण आणि आलं आहे ते टाकते. तुम्हाला हवं त्याप्रमाणे चवीप्रमाणे तिखट करून कमी जास्त तुम्ही टाकू शकता. इथे छान मी मिक्स करते, तेलामध्ये परतवून घेते. फ्लेम ही कमीच ठेवलेली आहे मी. कमी फ्लेम वरती मी फ्राय करून घेते. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकलं ना की पटकन असं कांदा मऊ होतो आणि तो पटकन फ्राय होऊन जातो, त्याच्यामुळे मी मीठ टाकलंय. कधी पण आपल्याला पटकन जर का कांदा फ्राय करायचा असेल ना तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि भाजी जेव्हा आपण करतो त्यावेळेला मग जरा कमी टाकायचं, कारण की आपण कांदा परतवताना मीठ टाकलेलं असतं. आता मी यामध्ये हिंग टाकलेला आहे. हिंग टाकून मी परत पुन्हा छान परतवते. इथे मी आता गरम मसाला टाकते. इथे बाकी आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही, हळद टाकायची नाही किंवा लाल तिखट टाकायचं नाहीये. मी इथे गरम मसाला टाकलाय आणि आता तो मी परतवते. जर मी याच्यामध्ये हळद टाकेल, लाल तिखट टाकेल तर पालकाचा हा जो नॅचरल कलर आहे तो राहणार नाही आणि मला पालकाचा अजिबात कलर गेलेला चालणार नाही, कारण मला पालकाचा मूळ हा कलर हवाय. मसाला टाकून मी छान असं परतवलंय. आता मी त्यामध्ये जी पालकाची मी पेस्ट केलेली आहे ना, तेल टाकून ते मी यामध्ये टाकणार आहे. आता इथे मी पालकाची पेस्ट टाकते, ती आता छान अशी परतवून घेणार आहे. आणि ही जेव्हा आपण शिजवणार आहोत पालकाची पेस्ट या तेलामध्ये मसाल्यांमध्ये, ती जरा खूप सारखी परतवायची आपल्याला, म्हणजे जोपर्यंत पालक आणि तेल असं सेपरेट सेपरेट होत नाही तोपर्यंत ते छान अशी मी परतवणार आहे. कलर आत्ताच एवढा छान दिसतोय त्याचा पालकाचा, अजिबात कलर बदललेला नाहीये. आता तेल सुटायला लागले बघा पालकातनं, म्हणजे पालक हा आपला छान असा तेलामध्ये शिजून गेलाय. पालक शिजवताना अजिबात घाई करायची नाही. जर तो शिजला नाही तर ते सेपरेट तेल असं होणार नाही आणि मग त्याच्याने तो शिजला नाही असं होतं. ते पूर्णपणे शिजून गेलाय बघा आता आणि त्याचा कलर पण छान आहे. इथे मी आता थोडं पाणी टाकते. पालक शिजला गेला त्यामध्ये मी पाणी टाकते आणि परत पुन्हा हे छान परतवून घेणार आहे. म्हणजे पालक आणि आता जे मी पाणी टाकले ते छान असं एक मिक्स होणार आहे, एक जीव होणार आहे. त्यासाठी मी ते छान असं परतवून घेते.
टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे. अजिबात पालक इकडे पळतोय का पाणी तिकडे पळतंय असं होत नाही. पालक आणि पाणी टाकून मिक्स करून मिक्सर मधनं काढलं असतं तर ते तसं झालं असतं, पण आता इथे तसं झालेलं नाही, कारण की मी तेल टाकून पालक हे वाटलेला होता. खूप सुंदर असा पालकाचा कलर आलेला आहे. ग्रेव्हीला छान कलर एक आलेला आहे. हळद वगैरे टाकली असती, लाल तिखट टाकलं असतं तर कलर आला नसता. आणि मेन महत्वाचं, मी जे पालक उकळला आहे त्यामध्ये तेल टाकून जो पिसलाय ना, त्याच्यामुळे हा कलर आणखीन राहिलाय. पालकाचा मूळ कलर हा गेलेला नाही. किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झाली. टेक्स्चर बघा तिचं. आता मी यामध्ये फ्राय केलेलं पनीर आहे ते टाकलेलं आहे आणि आता ते छान असं मिक्स करणार आणि त्याला 1-2 मिनिटं असं मीडियम फ्लेम वरतीच मी यामध्ये परतवणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कलर किती छान दिसतोय पनीरचा आणि पालकचा, आणि टेक्स्चर पण छान आलंय त्याचं. मुळात कसं आहे, टेक्स्चर दिसायला जर छान असेल ना तर ती भाजी हमखास छान टेस्टला असते आणि दिसायला पण ती खूप छान अशी दिसते. बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे. आता मी यामध्ये मीठ टाकणार आहे आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे. भाजी तयार झाली आहे, पालक पनीर लसुनिया. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर कुनिकाज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. किती सुंदर असा तिचा कलर आलाय बघा. पालकाचा एक नॅचरल कलर जो आहे तो ग्रीन, तो तसाच आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसते भाजी आणि टेस्टला पण खूप छान झालीये.